ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर निवडणुकीच्या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। फेरमतमोजणीत पराभूत झाल्यानंतर कीर्तीकर आता न्यायालयात जाण्याची तयारी करतायत। अमोल कीर्तीकर यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेचा संपूर्ण सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेज द्या अशी मागणीच निवडणूक आयोगाकडे केली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, इथली निवडणूक आणि निवडणुकीची मतमोजणी अगदी रंगतदार झालेली होती। शेवटच्या क्षणापर्यंत उलटफेर सुद्धा आपण पाहिलेले होते। मात्र आता कीर्तीकर काय म्हणतात, काय ते या सगळ्याला आव्हान नेमकं का देणार आहेत? निवडणूक निकालाच्या संदर्भात हा संपूर्ण आव्हान देण्याचा आणि चॅलेंज करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। खास करून जो 48 मतांनी रवींद्र वायकर यांना घोषित करण्यात आलं होतं। ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही मतांची मोजणी जी आहे ती झाली नाही असं शिवसेना ठाकरे गटाचं मत आहे, अमोल कीर्तीकरांचं मत आहे। कारण ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये जवळपास 600 मतांचा डिफरन्स जो आहे तो त्यांच्या बेरजेनुसार गणितानुसार होतो आणि तो त्यांना त्याचं स्पष्टीकरण हवं आहे आणि यासाठीच त्याचं संपूर्ण मतमोजणीचं चित्रीकरण जे आहे ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागितलेलं आहे। ज्या आरओ आहेत वंदना सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांनी संपूर्ण चित्रीकरण मागण्यासाठी ते आज गेले होते आणि त्याचे संपूर्ण परीक्षण केल्यानंतर न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न ते करणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी कृष्णात।